नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स 2चा सेकंड पार्टमधला लेसन नंबर 3 सर्कल स्टार्ट केलेला आहे. त्यातलं आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 स्टार्ट करण्याच्या आधी काही मुद्दे आपल्याला आधी बघायचे आहेत. त्यातला बघूया पहिला मुद्दा. या ठिकाणी बघा, सेंटर सी असलेलं एक सर्कल ड्रॉ केलेलं आहे. त्या सर्कलमधून जाणारी लाईन के आहे. ही लाईन के त्या सर्कलला पॉईंट ए आणि पॉईंट बी मध्ये इंटरसेक्ट करते. ती सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, म्हणून त्या लाईन केला आपण सेकंड असं म्हणतो. आपण टँजंट आणि सेकंड या दोन्ही टर्म आधीच्या भागामध्ये शिकलेलो आहोत. टँजंट म्हणजे काय? जी लाईन सर्कलला एकाच लाईनमधून पास होते, म्हणजे सर्कल आणि त्या लाईनमध्ये एकच कॉमन पॉईंट असतो, त्या लाईनला आपण टँजंट असं म्हणतो. आणि जी लाईन सर्कलमधून जाताना सर्कलला दोन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करते, त्या लाईनला आपण सेकंड असं म्हणतो. मग लाईन के ही काय आहे? सेकंड आहे. लाईन के मुळे सर्कल दोन पार्टमध्ये डिवाइड होतं. बघा, हा वरचा एक पार्ट आणि हा खालचा एक पार्ट. ह्या पार्टलाच आपण आर्क्स असं म्हणतो. मग हा जो पार्ट दिसतोय हा आहे आर्क ए वाय बी आणि हा आहे आर्क ए एक्स बी. या ठिकाणी जो आर्क ए वाय बी आहे हा कसा आहे? मोठा आहे. त्यालाच आपण म्हणणार आहोत मेजर आर्क. त्याला आपण म्हणतो मेजर आर्क ए वाय बी. आणि हा जो पार्ट आहे आर्क ए एक्स बी, हा याच्या मानाने हा छोटा आहे, म्हणून त्याला म्हटलं जातं मायनॉर आर्क. त्याला काय म्हणतात? मायनॉर आर्क. मायनॉर याचा अर्थ लहान, छोटा, आणि मेजर याचा अर्थ मोठा. मग हा आहे मेजर आर्क ए वाय बी आणि हा आहे मायनॉर आर्क ए एक्स बी. बघा, हा भाग तुम्ही 8वी मध्ये सुद्धा शिकलेला आहात, तर त्याचीच थोडीशी उजळणी आहे आणि थोडासा 10वीचा म्हणून नवीन भाग सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघायचा आहे. आता मेजर आर्क आणि मायनॉर आर्क कसं ओळखायचं आहे? तर सेकंडच्या ज्या पार्टमध्ये तुम्हाला सेंटर ऑफ सर्कल दिलेला असेल त्या भागाला आपण मेजर पार्ट म्हणणार आहोत, आणि त्याच्या समोरचा जो भाग असेल उरलेला त्याला आपण मायनॉर आर्क असं म्हणणार आहे. बघा, मेजर आर्कची पुस्तकामध्ये काय डेफिनेशन दिली? इफ द सेंटर ऑफ द सर्कल ऑन वन साइड ऑफ अ सेकंड. ही सेकंड आहे. सेकंडच्या एका बाजूला जर सेंटर ऑफ सर्कल येत असेल, देन द आर्क ऑन द साइड ऑफ सेंटर, मग त्या बाजूची जी आर्क असेल इज कॉल्ड मेजर आर्क. त्या बाजूला काय म्हणतात? मेजर आर्क असं म्हटलं जातं. थोडक्यात लक्षात ठेवायचे, सेकंडच्या ज्या बाजूला सेंटर ऑफ द सर्कल असेल त्या बाजूच्या आर्कला मेजर आर्क असं म्हणतात, आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या आर्कला मायनॉर आर्क असं म्हणतात. बघा, दोन्हीच्या डेफिनेशन इथे दिलेल्या आहेत. दोन्ही डेफिनेशन लिहून काढायच्या आहेत. इफ द सेंटर ऑफ द सर्कल ऑन वन साइड ऑफ द सेकंड, देन द आर्क ऑन द साइड ऑफ द सेंटर इज कॉल्ड मेजर आर्क, अँड द आर्क ऑन द अदर साइड, त्याच्या अदर साइडला जे आर्क असेल ऑफ द सेंटर इज कॉल्ड मायनॉर आर्क. तुम्हाला या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. देन बघा पुढचा भाग, बट व्हेन सेकंड पास थ्रू डायमीटर. पण ही जी सेकंड आहे ही जर सेकंड डायमीटर मधून पास झाली किंवा सेंटर ऑफ सर्कल मधून पास झाली, देन इट डिवाइड्स द सर्कल इंटू टू इक्वल पार्ट्स. त्यांनाच आपण काय म्हणतो? सेमी सर्कल असं म्हणतो. द कम्प्लीट सर्कल हॅव 360 डिग्री. मग त्याचं जे सेमी सर्कल आहे ते किती असणार आहे? 180 डिग्री. सो दे टू पार्ट्स हॅव इक्वल. ते दोन्ही पार्ट्स जे तयार झालेले असतील डायमीटर मधून जाणाऱ्या सेकंड मुळे ते कसे असणार आहेत? इक्वल पार्ट्स असणार आहेत. त्यानंतर बघूया आपण पुढचा भाग, सेंट्रल अँगल. काय आहे? सेंट्रल अँगल. बघा, इथे ओ सेंटर असणारं एक सर्कल आहे. त्या सर्कलमध्ये अँगल ए ओ बी ड्रॉ केलेला आहे. बघा, अँगल ए ओ बी चं मेजर आपल्याला थीटा दाखवलेला आहे. आता हा जो अँगल आहे, ह्या अँगलचा हा जो ओ व्हर्टेक्स आहे तोच सर्कलचा सेंटर सुद्धा आहे. म्हणजे अँगलचा व्हर्टेक्स आणि सेंटरचं सर्कल जर एकच असेल तर त्या अँगलला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो. म्हणजे अँगल ए ओ बी ला आपण काय म्हणणार आहोत? सेंट्रल अँगल. कारण काय सांगितलं? ह्या अँगलचा व्हर्टेक्स आणि सर्कलचा सेंटर दोन्ही एकच आहे, म्हणून या अँगलला काय म्हणायचं आहे? सेंट्रल अँगल. कसा दाखवतात तो? अँगल ए ओ बी इज अ सेंट्रल अँगल. When the vertex of an angle is the center of a circle, vertex of an angle is the center of the circle, it is called central angle. Like secant, a central angle also divides a circle into two arcs. जसं सेकंड मुळे
अशीच्या फिगरमध्ये आपण पाहिलं की ह्या सेकंडमुळे जसे सर्कलचे 2 पार्ट तयार होतात तसंच या सेंट्रल अँगलमुळे सुद्धा सर्कलचे 2 पार्ट तयार होतात. हा एक पार्ट तयार होतो आणि हा बाहेरच्या बाजूचा हा एक पार्ट तयार होतो. बघा इथे सुद्धा तुम्हाला 2 आर्क तयार झालेले असतील. काय म्हणतात त्यांना, तर हा जो मोठा भाग दिसतो त्याला म्हणायचं आहे मेजर आर्क. मेजर आर्क त्याचं नाव येईल AQB आणि दुसरा येईल मायनॉर आर्क APB. सेंट्रल अँगलमुळे सुद्धा सर्कलचे 2 पार्ट तयार होतात. एक मेजर आर्क AQB आणि दुसरा स्मॉलर किंवा मायनॉर आर्क APB. बरं, ही एवढी कन्सेप्ट आहे. आता ह्याच्यावर आधारित आपल्याला काही फॉर्म्युले बघायचे आहेत. बघा, मेजर ऑफ एन आर्क आपल्याला बघायचे. मेजर ऑफ एन आर्क, मेजर ऑफ एन मायनॉर आर्क. इथे जी फिगर दाखवली आहे या ठिकाणी आर्क APB हा काय आहे, मायनॉर आर्क आहे. मग ह्या मायनॉर आर्कचं जर आपल्याला मेजर काढायचं असेल तर ते आपण कोणत्या पद्धतीने काढू शकतो. बघा, मेजर ऑफ अ मायनॉर आर्क इज इक्वल टू द सेंट्रल अँगल. जो काही सेंट्रल अँगल असेल त्या सेंट्रल अँगलचं जे मेजर असेल तेच ह्या आर्कचं सुद्धा मेजर असणार आहे. सपोज केलं आपण की ह्या थिटाची व्हॅल्यू 40 डिग्री आहे, याची व्हॅल्यू 40 डिग्री आहे, तर ह्या मेजर आर्कची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे, 40 डिग्रीज येणार आहे. बघा, मेजर ऑफ एन आर्क, मायनॉर आर्क लक्षात ठेवायचं आहे. मेजर ऑफ एन मायनॉर आर्क इज इक्वल टू सेंट्रल अँगल. हे कशाच्या एवढं असतं, सेंट्रल अँगल एवढं असतं. देअरफॉर मेजर आर्क AB, हां मेजर आर्क AB. आपण आणखीन एक लक्षात ठेवायचं इथे की मायनॉर आर्क जो असतो तो मायनॉर आर्क आपण APB किंवा AB असाही दाखवू शकतो. AB दोनच आपण शब्दात लिहिलं तर आपल्या पटकन लक्षात येतं की तो मायनॉर आर्क आहे. आणि मेजर आर्क जो असतो तो आपण 3 वर्ड्समध्ये दाखवतो. मेजर आर्क हा AQB असा आपण लिहितो, तर मायनॉर आर्क लिहिताना फक्त आर्क AB एवढंच आपण लिहायचं आहे. मग इथे मेजर ऑफ आर्क AB इज इक्वल टू सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल कोणता आहे तर मेजर अँगल AOB इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू 40 डिग्री. या प्रकारे आपण मायनॉर आर्कचं मेजर शोधू शकतो. आता आपल्याला बघायचं आहे फॉर्म्युला मेजर ऑफ मेजर आर्क. जर आपल्याला मेजर आर्कचा मेजर आर्क किती डिग्रीचा आहे हे शोधायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल. बघा, पूर्ण सर्कल, कंप्लीट सर्कल 360 डिग्रीचा आहे हे माहिती आपल्याला. मग हा मायनॉर आर्क प्लस हा मेजर आर्क केला तर त्याची टोटल किती यायला पाहिजे, 360 यायला पाहिजे. मग 360 मधून जर आपण मायनॉर आर्क मायनस केला तर आपल्याला कशाचं मेजर मिळणार आहे, मेजर आर्कचं मेजर मिळणार आहे. मग तोच फॉर्म्युला इथे आपण वापरायचा आहे. मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ मायनॉर आर्क. म्हणजे पूर्ण कंप्लीट सर्कलच्या डिग्रीमधून किंवा मेजरमधून आपण काय करायचं आहे, मायनॉर आर्क मायनस करायचा आहे. मग 360 डिग्री मायनस इथे 40 डिग्री केलं तर मेजर आर्कचं मेजर किती मिळणार आहे, 320 डिग्री तुम्हाला मिळेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. मगाच्या फिगरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे व्हेन सेकंड गोज थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल or diameter of the circle, then it divides the circle into 2 parts, then it's become equal parts 180 degree. Therefore measure of semicircular arc is equal to 180 degree. हे कायम लक्षात ठेवायचे आहेत, हे सगळे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत. देन फोर्थ पॉईंट आहे मेजर ऑफ कम्प्लीट सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. त्याच्याच तर बेसवरती आपण सगळा भाग बघत आहोत. देन आहे पुढचा भाग कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क्स. बघा, कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल आपण आधी यामध्ये बघितलेलं आहे. कॉन्ग्रुअन्स ऑफ ट्रायंगल आपण कशाला म्हणतो की ज्या दिलेल्या 2 ट्रायंगलच्या लेंथ इक्वल असतील त्याचबरोबर त्यांचे अँगल्स इक्वल्स असतील त्यांना आपण कॉन्ग्रुअंट ट्रायंगल्स असं म्हणतो. आता आपल्याला बघायचं आहे की कॉन्ग्रुअंट आर्क्स म्हणजे काय. बघा, इथे फिगर दाखवलेली आहे त्यावरती वेगवेगळे पॉईंट घेतलेत. 2 सर्कल एखादे ड्रॉ केलेत पण त्यांचं सेंटर C हे कॉमन आहे आणि ह्या त्यांच्या रेडियस दाखवलेल्या आहेत. आता या ठिकाणी दिले मेजर आर्क AB कुठे आहे तर हा मेजर आर्क AB जो आहे हा किती दिलेला आहे, 70 डिग्री दिलेला आहे. कारण त्याचा सेंट्रल अँगल 70 आहे म्हणजे आर्कचं माप किती येणार आहे, 70 डिग्री येणार आहे. त्याचबरोबर मेजर आर्क DE सुद्धा काय दिला आहे, 70 डिग्री. हा सुद्धा काय दिलेला आहे, 70 डिग्री दिलाय. कारण ह्याचा सुद्धा सेंट्रल अँगल काय येतो, हाच येतो. म्हणून हा पण 70 डिग्री आणि हा सुद्धा काय येणार आहे, आर्क 70 डिग्री येणार आहे. बट
दे बोथ आर्क ए बी अँड आर्क डीई आर कॉन्ग्रुएंट. त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणता येईल का? नाही येणार. बघा, जर हा भाग तुम्ही कापून ह्याच्यावर ठेवला तर तो एवढाच असेल, एवढा मोठा काही तो भाग नाहीये. म्हणजे हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत का? नाही आहेत. मग कॉन्ग्रुएंट आर्क कशाला म्हणायचं? बघा, ऑब्झर्व करा की डीई जो पार्ट आहे आणि जीएफ जो पार्ट आहे हा कसा आहे? सेम तुम्हाला दिसतोय. हा सुद्धा 70 डिग्री आहे, हा सुद्धा 70 डिग्री आहे. आणखीन याच्यात वेगळं काय दिसतंय बघा, सी पासून डी पर्यंत जर काउंट केलं तर सीडी ही काय झाली? ह्या आजची काय ही ह्या सर्कलची, बिग सर्कलची ही काय आहे? रेडियस आहे. तसंच सीएफ ही सुद्धा काय आहे? या सर्कलची रेडियस आहे. म्हणजे जीएफ हा आर्क मोजताना सीएफ याची रेडियस आणि डीचं माप मोजताना सीडी ही रेडियस सुद्धा काय यायला पाहिजे? सारखीच यायला पाहिजे. तरच हे दोन आर्क्स आपण कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. बघा, टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट इफ देअर मेजर्स, त्यांचे मेजर्स म्हणजे 70 डिग्री 60 डिग्री जे काही असतील ते, इफ देअर मेजर्स आर कॉन्ग्रुएंट, जर त्याचे मेजर्स कॉन्ग्रुएंट असतील. इफ देअर मेजर्स अँड रेडियाय आर इक्वल, त्याचबरोबर त्याच्या रेडियाय ज्या आहेत त्या रेडियाय सुद्धा कशा पाहिजेत? इक्वल पाहिजेत. तरच आपण त्या आर्क्सना काय म्हणू शकतो? कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. लक्षात ठेवायचं की त्याचं मेजर्स आणि त्यांची रेडियाय जर इक्वल असेल तरच ते दिलेले दोन्ही आर्क इक्वल असतात. फक्त मेजर्सवरून ते कॉन्ग्रुएंट आहेत का नाही हे ठरवायचं नाही. Therefore, arc DE and arc GF, DE and GF have same measures and same radii. यांचं मेजर्स आणि रेडियाय सुद्धा काय आहे? सेम आहे. सो आर्क डीई इज कॉन्ग्रुएंट विथ आर्क जीएफ असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स. बघा, सम ऑफ मेजर्स ऑफ आर्क्स म्हणजे आर्क्सच्या मेजर्सची सम, याच्यावर आधारित एक प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे. सर्कल आहे, सर्कलवरती पॉइंट ए बी सी डी ई हे दाखवलेले आहेत. बघा, आता पहिली आपल्याला एक सम दिली आहे, मेजर आर्क ए बी सी. मेजर आर्क ए बी सी हा एवढा आर्क आहे. त्याच्यामध्ये प्लस काय केलंय? प्लस मेजर आर्क सी डी ई. हा सी डी ई हा जो पुढचा भाग आहे हा याच्यामध्ये मिळवला. तर यांची ऍडिशन किती होईल? मेजर आर्क ए सी ई इतकी होईल. ए सी आणि ई म्हणजे हा पूर्ण जो भाग आहे एवढी त्याची बेरीज असणार आहे. पण जर आपण असं लिहिलं मेजर आर्क ए बी सी, मेजर आर्क ए बी सी म्हणजे हा भाग ए बी सी, प्लस काय केलंय त्याच्यामध्ये मेजर आर्क बी सी ई म्हणजे बी सी ई इथून एवढा भाग ऍड केला, तर त्याची जी टोटल येणार आहे ती मेजर आर्क ए बी ई येते का? तर येत नाही. ती टोटल मेजर आर्क ए बी ई इतकी येत नाही. मग काय होतं? अंतर, तुम्ही म्हणाल अंतर तर तेवढंच आहे पण काय येत नाही. कारण बघा, वरती जी बेरीज दिलेली आहे ए बी सी प्लस सी डी ई इज इक्वल टू ए सी ई. यामध्ये सी हा एकच पॉइंट इथे तुम्हाला कॉमन येतो. ओनली वन पॉइंट काय येतो या ऍडिशन मध्ये? कॉमन येतो. म्हणून आपण त्याची टोटल ए सी ई अशी दाखवू शकतो. पण या भागामध्ये बी सी हा जो पार्ट आहे, हा बी सी पार्ट हा काय येतो? ह्या भागात पण येतो आणि ह्या पुढच्या भागात पण येतो. म्हणजे बीसी मधले असंख्य पॉइंट जे आहेत ते ह्या दोन्हीमध्ये काय येतील? कॉमन येतील. म्हणजे त्यांची इथे बेरीज काय होते? डबल होते. ह्या भागाची बेरीज काय होते? डबल होते. म्हणून ही त्यांची ऍडिशन येणार नाही. मग आर्कची प्रॉपर्टी काय आहे की आर्कची सम करताना दिलेल्या दोन आर्क मधील एकच पॉइंट जर कॉमन असेल तर त्यांची ऍडिशन या प्रकारे करता येते, नाहीतर ती करता येणार नाही. ओके, ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे. त्यानंतर आहे थेरम आपल्याला दिलेले आहे. बघा, एक थेरम जे आहे आपण ते डायरेक्टली बुकमध्ये पाहूया. पेज नंबर 61 वर आहे. बघा, हे थेरम आहे. द कॉर्ड्स ऑफ करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. काय म्हटलंय बघा? कॉर्ड्स ऑफ द कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क. ह्या फिगरमध्ये बघा, सी बी हा सेंटर ऑफ द सर्कल आहे. त्यानंतर ए सी आणि डीई हे दोन कॉर्ड्स आहेत. बी ए, बी सी, बी डी आणि बीई ह्या काय आहेत? त्याच्या रेडियस आहेत सर्कलमधल्या. त्यांनी काय म्हटलंय? कॉर्ड्स करस्पॉन्डिंग टू कॉन्ग्रुएंट आर्क. कॉन्ग्रुएंट आर्क कोणते आहेत? ए सी आणि डीई. ह्याला करस्पॉन्डिंग असणाऱ्या कॉर्ड्स कोणत्या आहेत? ए सी आर्कला कॉन्ग्रुएंट असणारी आर्क ए सी आणि ह्या डीई आर्कला कॉन्ग्रुएंट असणारी आर्क डीई ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. की ह्या
कॉर्ड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा गिवन काय दिलंय, इन अ सर्कल विथ सेंटर बी आर्क एपीसी अँड आर्क डीक्यूई हे आपल्याला दिलेलं आहे. दे आर कॉन्ग्रुएंट, की हे दोन्ही आर्क कॉन्ग्रुएंट आहेत. टू प्रूव्ह काय करायचं आहे, कॉर्ड एसी इज कॉन्ग्रुएंट विथ कॉर्ड डीई आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा काय लिहिता येईल यासाठी, फिल इन द ब्लँक्सचा क्वेश्चन आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा इथे. इन ट्रायंगल एबीसी, बघा ट्रायंगल ए बी आणि सी मध्ये आणि ट्रायंगल डीबीई मध्ये साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ साइड डीबी. साइड ए बी इज कॉन्ग्रुएंट विथ साइड डीबी. का बरं कॉन्ग्रुएंट असतील, बिकॉज रेडियाय ऑफ सेम सर्कल, त्या काय आहेत, एकाच सर्कलच्या रेडियस आहेत. रेडियाय ऑफ सेम सर्कलच्या त्या रेडियाय आहेत. देन साइड डॅश डॅश अँड डॅश डॅश आर कॉन्ग्रुएंट. अजून कोणत्या साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवता येतील, बघा ही साइड आणि ही साइड दाखवली, करस्पॉन्डन्स नुसार दाखवायची आहे. दुसरी साइड कोणती दाखवता येईल, बीसी आणि बीई. बघा साइड बीसी अँड साइड बीई आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. वाय दे आर कॉन्ग्रुएंट, रेडियाय ऑफ सेम सर्कल. तुम्ही इथे सेंटेन्स कंप्लीट करा. देन अँगल एबीसी हा अँगल इज कॉन्ग्रुएंट विथ डीबीई याच्याशी हा कॉन्ग्रुएंट आहे. मेजर ऑफ कॉन्ग्रुएंट आर्क्स, बरोबर आहे, हे कॉन्ग्रुएंट आर्क आहेत त्यामुळे हे सेंट्रल अँगल त्यांचे कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंटच येणार आहेत. देअरफॉर ट्रायंगल एबीसी इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल डीबीई. बघा एबीसी इज कॉन्ग्रुएंट विथ डीबीई. दोन्ही ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. कशानुसार होतात बघा, साइड अँगल साइड म्हणजे SAS सिमिलॅरिटी टेस्टनुसार दिलेले हे दोन्ही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. मग जर हे कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे रिमेनिंग पार्ट्स म्हणजे कॉर्ड एसी किंवा सेगमेंट एसी आणि सेगमेंट डीई म्हणजेच कॉर्ड एसी आणि कॉर्ड डीई कॉन्ग्रुएंट आहेत हे आपण म्हणू शकतो. त्याचं रिझन लिहायचं आहे CSCT, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. यानुसार हे थेरम प्रूव्ह केलेलं आहे. थेरम सुद्धा करून ठेवायचे आहेत, येऊ शकतात परीक्षेला. देन याच्यातलं सेकंड थेरम आहे बघा, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. बघा काय म्हटलंय, करस्पॉन्डिंग आर्क्स ऑफ कॉन्ग्रुएंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. आता इथे काय करायचं आहे आपल्याला, आर्क्स जे आहेत ते आर्क्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत. गिवन काय दिलंय, O इज द सेंटर ऑफ अ सर्कल, कॉर्ड PQ अँड कॉर्ड RS कॉन्ग्रुएंट आहे दिलेलं आहे. टू प्रूव्ह आर्क PMQ आणि RNS हे कॉन्ग्रुएंट आहे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा प्रूव्ह करण्यासाठी काय लिहावं लागेल आपल्याला, प्रूव्ह आपल्याला लिहायचं आहे, त्याच्यात दिलेलं नाहीये पुस्तकात. प्रूव्ह साठी काय लिहावं लागेल बघा, इन ट्रायंगल POQ अँड इन ट्रायंगल ROS सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट विथ OR. सेगमेंट OP इज कॉन्ग्रुएंट विथ OR. करस्पॉन्डन्स ट्रायंगल, करस्पॉन्डिंग पार्ट्स आपल्याला दाखवायचे. काय आन्सर आहे त्याचा, रेडिया ऑफ सेम सर्कल. त्याचबरोबर सेगमेंट OQ इज कॉन्ग्रुएंट विथ OQ इज कॉन्ग्रुएंट विथ OS, रेडिया ऑफ सेम सर्कल. देन सेगमेंट PQ इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ सेगमेंट RS. गिवन हे आपल्याला माहिती दिलेलीच आहे, कॉर्ड PQ आणि कॉर्ड RS हे कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर ट्रायंगल POQ अँड ट्रायंगल ROS बाय SSS साइड ह्या टेस्ट प्रमाणे, सिमिलॅरिटी टेस्ट प्रमाणे कॉन्ग्रुएंट झालेले आहेत. सो आर्क PMQ इज ऑल्सो कॉन्ग्रुएंट विथ आर्क RNS आपण म्हणू शकतो. ओके, आज आपण ह्याच्यातला एवढाच भाग बघणार आहोत. व्हिडिओ पूर्ण बघा, वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा, त्याचा सराव करा, महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा आणि पुढच्या भागामध्ये आपण प्रॅक्टिसचे पाहूया. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.